सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण करंट फ्लोइंग थ्रू द कॅपॅसिटर या टॉपिकचं डेरिव्हेशन घेतलं होतं आणि त्याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये करंट फ्लोइंग थ्रू द रेझिस्टन्स. आज आपला एकच टॉपिक बाकी आहे, करंट फ्लोइंग थ्रू द इंडक्टर. मग रेझिस्टन्स पण झालं, कॅपॅसिटर पण झालं आणि इंडक्टर हा पण टॉपिक झाला. त्यानंतर जसं आपण आता सेपरेट टॉपिक घेतला आहे, रेझिस्टन्स, कॅपॅसिटर अँड इंडक्टर. आपलं जे नेक्स्ट डेरिव्हेशन राहणार ते नेक्स्ट डेरिव्हेशन म्हणजे या तीन टॉपिकचं कॉम्बिनेशन राहणार आहे. त्यामध्ये रेझिस्टन्स पण राहणार, कॅपॅसिटर पण राहणार आणि इंडक्टर सुद्धा राहणार. म्हणून आज घरी गेल्यावर पुन्हा हे तीन डेरिव्हेशन ची चांगल्या प्रकारे स्टडी कराल. ओके, राईट डाऊन टॉपिक. Show that in an AC circuit containing a pure inductor the voltage is ahead of current the voltage is ahead of current by pi by 2 in phase. pi by 2 in phase. क्वेश्चन कडे जास्त लक्ष न देता फक्त तुम्हाला काय म्हटलं आहे, इंडक्टरच्या अक्रॉस मध्ये काय कनेक्ट केलाय आपण, सप्लाय. आणि कोणताही टॉपिक असो, तो रेझिस्टन्स असो, इंडक्टर असो, कॅपॅसिटर असो, आपण त्याच्या अक्रॉस मध्ये काय कनेक्ट केलं आहे, सप्लाय. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द डायग्राम फास्ट. इंडक्टर आणि त्याच्या अक्रॉस मध्ये आपला सप्लाय E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, फ्लो ऑफ करंट I L. Draw this fast. लिया फर्स्ट पॉइंट, consider an alternating supply. Consider an alternating supply E equal to E0 sin omega t E equal to E0 sin omega t across the inductor L. E equal to E0 sin omega t across the inductor L. Full stop. Therefore, current I is start to flow through the inductor. Current I is start to flow through the inductor and induce the EMF. आता माझ्याकडे लक्ष द्या. आपण एलसी ऑसिलेशन हा टॉपिक टीच केला आहे, बट मी एलसी ऑसिलेशन काल तुम्हाला पाठवतो म्हटलं, मी विसरलो. एलसी ऑसिलेशन आठवते का सर्वांना? इंडक्टर मधून जेव्हा करंट फ्लो होत असते त्याच्या अराउंड मध्ये काय प्रोड्यूस होत असते, मॅग्नेटिक फील्ड. काय प्रोड्यूस होत असते? तर जिथे मॅग्नेटिक फील्ड असणार तिथे ईएमएफ इंड्यूस होतोच. जेव्हा आपण रेझिस्टन्स कनेक्ट करू, काय कनेक्ट करू,
तिथं ईएमएफ इंड्यूस होत नाही. कॅपॅसिटर कनेक्ट करू तिथं सुद्धा ईएमएफ इंड्यूस होत नाही. पण जेव्हा आपण इंडक्टर कनेक्ट करतो, काय कनेक्ट करतो? इंडक्टर, तिथे ईएमएफ काय होत असतो? इंड्यूस. बिकॉज इन एलसी ऑसिलेशन आपण टीच केलं आहे का ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक ईएमएफ असं आपण वर्ड यूज करत असतो. इंडक्टर मध्ये काय असतो? बॅक ईएमएफ, जो एनर्जीला रिटर्न बॅक करत असतो. एनर्जीला काय करत असतो? रिटर्न बॅक. तो टॉपिक आहे आपला एलसी ऑसिलेशनचा, ऑलरेडी आपला झाला आहे. कोणत्या चॅप्टर मध्ये झाला होता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, पुन्हा एकदा. तर जसा आपला करंट फ्लो होणार तर इंडक्टर मध्ये आपला ईएमएफ काय होणार? इंड्यूस. लिहिलं का आपण तो पॉइंट? द ईएमएफ इज, काय लिहिलं तुम्ही? स्टार्ट टू फ्लो and induce the EMF in the in the inductor and induce the EMF in the inductor. काय झालं? आपला करंट फ्लो झाला, इंडक्टर मधून करंट फ्लो झाल्या बरोबर इंडक्टर मध्ये ईएमएफ काय झाला? इंड्यूस. आता पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या. सो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, अकॉर्डिंग टू काय लिहिलं मी? लेन्झ लॉ. तर जो ईएमएफ इंड्यूस झाला त्याला मी आता ई डॅश कन्सिडर करतो, कारण पहिला सप्लाय आपण ई घेतला आहे. सप्लाय काय घेतलाय? सप्लाय ई आहे. आणि इंडक्टर मध्ये पण पुन्हा ईएमएफ काय झाला? इंड्यूस. त्याला काय घेतलं मी? ई डॅश. लेन्झ लॉ म्हणजे मायनस असतो. लेन्झ लॉ म्हणजे काय असतो? कारण लेन्झ लॉचं स्टेटमेंटच असते. द लेन्झ लॉ स्टेट दॅट द इंड्यूस ईएमएफ अपोज, द इंड्यूस ईएमएफ अपोज. तर हा लेन्झ लॉ, हा झाला इंड्यूस ईएमएफ. कोणता ईएमएफ? जो कशामध्ये इंड्यूस झाला आहे? इंडक्टर मध्ये. अपोज इंडक्टर मध्ये झाला म्हणून एल, इंडक्टर मध्ये झाला म्हणून, आणि त्या इंडक्टर मधून काय फ्लो होणार आहे? करंट. सो डीआय बाय डीटी. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, इंड्यूस ईएमएफ इज अपोज the flow of current in the inductor with respect to time. असो. So E dash minus L di by dt. त्यानंतर to maintain the flow of current in the circuit, to maintain the flow of current in the circuit, तर जो आपला अप्लाइड ईएमएफ असतो, अप्लाइड ईएमएफ कोणता आहे? E. अप्लाइड ईएमएफ. आणि इंड्यूस ईएमएफ कोणता आहे? E dash. अप्लाइड E, induced is always equal and opposite to each other. Always कशासाठी? to maintain the flow of current in the circuit. आपल्याला जर फ्लो ऑफ करंट सर्किट मधला जर मेंटेन करायचा असणार तर आपला अप्लाइड ईएमएफ आणि इंड्यूस ईएमएफ काय पाहिजे असते? इक्वल अँड अपोजिट. देअरफॉर अप्लाइड ईएमएफ किती होता? ई. अप्लाइड, इंड्यूस, मी काय म्हटलं? इक्वल अँड, मग अपोजिट म्हटलं म्हणून साइन कोणती? मायनस. ई डॅश ची व्हॅल्यू मायनस एल डीआय बाय, मायनस मायनस गेट किती आलं? एल डीआय बाय डीटी. ओके. इक्वेशन कशाचं काढायचं असते? करंटचं का व्होल्टेजचं? रेजिस्टन्स मध्ये पण करंटचं फाइंड आउट केलं, कॅपॅसिटर मध्ये सुद्धा करंटचं फाइंड आउट केलं. आज इंडक्टर आहे, आज सुद्धा काय फाइंड आउट करायचं आहे? करंट. एल या साईडला डिवाइड होणार आणि डीटी काय होणार? मल्टिप्लाय. सो ई बाय एल बराबर डीटी इक्वल टू काय आला? डी आय. याला रिअरेंज करतो. सो डी आय इक्वल टू काय लिहू शकतो मी? ई अपॉन एल डीटी. ई अपॉन एल. इथपर्यंत कसं आलं आधी समजलं का सर्वांना? पहिले फक्त हे लिहा, नंतर एक स्टेटमेंट लिहायचं आहे ते मी सांगतो. हे लिहा तुम्ही आधी. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ लिहा फक्त. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ लिहिलं का? अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ हे मायनस एल डी आय बाय डीटी लिहिलं. मायनस एल डी आय बाय डीटी.
आणि मग लिहा त्याच्या खाली टू मेंटेन द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट to maintain the flow of current in the circuit to maintain the flow of current in the circuit, the applied EMF and the applied EMF is equal and the applied EMF is equal and opposite. The applied EMF is equal and opposite to the induced EMF. The applied EMF is equal and opposite to the induced EMF. आणि मग त्या खाली अप्लाइड EMF कोणता आहे? अप्लाइड EMF इक्वल अपोजिट इंड्यूस EMF. अप्लाइड EMF E इक्वल म्हटलं म्हणून इक्वल टू ची साइन, अपोज म्हटलं म्हणून मायनस. इंड्यूस EMF कोणता आहे? E डॅश. E डॅश ची व्हॅल्यू पुट केली, मायनस मायनस गेट, L डिवाइड झाला, dt मल्टिप्लाय झाला. यालाच फक्त मी काय केलं? रिअरेंज. सो DI इक्वल टू काय आला? E by L dt. एनी डाउट? नोट डाउन दिस फास्ट. त्यानंतर पुन्हा लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो आपला टॉपिक होता त्या टॉपिक मध्ये आपल्याला क्यू गिवन होता, म्हणजे चार्ज होता. काय होता? या चार्जला जेव्हा मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, चार्जला काय केलं विथ रिस्पेक्ट टू, तेव्हा मला काय भेटला? करंट. कारण dq बाय dt म्हणजे फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच काय होते? करंट. तर चार्ज देऊन होता म्हणून डिफरन्शिएट केलं. इथं तर डायरेक्ट काय गिवन आहे? DI. काय गिवन आहे? DI गिवन आहे, I पाहिजे. कारण DI म्हणजे काय झाला? तो चेंज इन करंट. आपल्याला फक्त काय काढायचं आहे? करंट. व्होल्टेजचं इक्वेशन गिवन असते, करंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असते, बरोबर? तर DI वरून आता आपण I कसा फाइंड आउट करू? काही आयडिया? DI वरून I कसा फाइंड आउट करू? जाऊ ओके. डेरिव्हेटिव्हचं रिव्हर्स काय असते? इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्हचं रिव्हर्स काय असते? दोन टॉपिक मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह यूज केलं, या टॉपिक मध्ये काय करायला लागणार आहे? इंटिग्रेशन. जसं बघा, dx चं इंटिग्रेशन काय येते? dx चं इंटिग्रेशन. मग तसंच DI चं इंटिग्रेशन काय येणार आहे? हा फॉर्म्युला आहे ना इंटिग्रेशनचा. dx चं इंटिग्रेशन x, तर DI चं इंटिग्रेशन काय? I. तर आता याला काय करू आपण? इंटिग्रेट. लक्ष द्या. इंटिग्रेट द अबो इक्वेशन. बोर्ड कडे लक्ष द्या. आता लिहिलं मी इंटिग्रेट द अबो इक्वेशन. सो इंटिग्रेशन ऑफ DI इंटिग्रेशन ऑफ E by L dt. DI चं डायरेक्ट काय येणार आहे? I. DI चं, पण E ची व्हॅल्यू काय असते? E0 साइन ओमेगा टी. E ची व्हॅल्यू काय आहे? E0 साइन ओमेगा टी आहे ना, अपॉन L dt. जर विथ रिस्पेक्ट टू dt आहे तर इंटिग्रेशन फक्त t च्या टर्मचं निघणार. कोणती टर्म? तर इथं फक्त साइन ओमेगा टी आहे. E0 आणि L हे दोन्ही व्हॅल्यू काय झाल्या? कॉन्स्टंट. E0 अपॉन L कॉन्स्टंट बाहेर काय राहिला? साइन. हा लक्ष दे रे. तर E0 अपॉन L हा कॉन्स्टंट बाहेर काढला, काय राहिला? फक्त साइन ओमेगा टी.
क्लियर. अगेन I as it is, E0 by L as it is. जेव्हाही आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करतो मग इंटिग्रेशनची साईन लिहितो का आपण. काही तुम्ही असे नमुने पाहिले फॉर्म्युला लावल्यानंतर इंटिग्रेशनची साईन ठेवते तिथं. तर आता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स लिहून देतो ना. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स काय होत असते मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स काय होते मायनस. मग साइन ओमेगा टी काय होणार मायनस कॉस ओमेगा टी. मायनस कॉस पण फक्त टी आहे का सोबत ओमेगा आहे. फक्त टी आहे का. जसं बघा इथं साइन एक्सचं काय होते मायनस कॉस एक्स. साइन एक्सचं तसंच जर इथं साइन 2x जर राहिलं असतं तर मायनस कॉस 2x अपॉन काय येत असते 2. कारण जो कोइफिशियंट असतो तो इंटिग्रेशन मध्ये डिवाइड होतो डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय होतो. तसा साइन ओमेगा टी काय येणार मायनस कॉस ओमेगा टी अपॉन काय येणार अपॉन. समजलं हे कसं आलं सर्वांना. राईट डाऊन फास्ट. सर्वांनी केअरफुल लक्ष द्या इकडे. ही मायनस साईन आधी आपण बाहेर देऊन देऊ. सो आय इक्वल टू काय होणार मायनस E0. आय इक्वल टू काय दिलं मी मायनस E0. ओमेगा मल्टिप्लाय करू काय होणार ओमेगा एल. काय राहिला रे कॉस ओमेगा कॉस ओमेगा. अगेन आय ॲज इट इज मायनस E0 ओमेगा एल. आता माहित असणार ओमेगा एल म्हणजे तो एक्सेल होते आणि ई अपॉन एक्सेल म्हणजे आय होत असते. मी कालच लिहून दिलं होतं. आता बघा इथे कॉस आहे बट आपलं जे ईएमएफचं इक्वेशन असते ते साईनच्या फॉर्मॅट मध्ये असते. ईएमएफचं इक्वेशन तर करंटचं इक्वेशन सुद्धा कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे साईन. तर याला जर मी असं लिहिलं साईन π/2 मायनस थिटा. साइन π/2 मायनस थिटा काय होते रे कॉस थिटा. साइन π/2 मायनस थिटा होते ना यस ऑर नो. तर फक्त मी कॉस ओमेगा टी ला π/2 मायनस ओमेगा टी यामध्ये कन्वर्ट केलं. समजलं हे यस ऑर नो. अरे बोला रे. अगेन आय ॲज इट इज मायनस E0 ओमेगा एल ॲज इट इज. आता याला मी एक्सचेंज करतो म्हणजे मायनसला प्लस करतो प्लसला मायनस करतो. तर मायनस साइन बाहेर येणार मायनस साइन बोला ओमेगा टी मायनस π/2 मायनस काय केला प्लस. तर प्लस काय होणार मायनस साइन बाहेर आली मायनस मायनस गेट कॅन्सल. सो I इक्वल टू E0 ओमेगा एल बोला साइन ओमेगा टी मायनस π/2 आणि E0 अपॉन ओमेगा एल म्हणजेच काय होते I0. E0 अपॉन ओमेगा एल म्हणजे सो I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. कोणाचं एक्सप्रेशन आलं करंट. आता सांगा प्लस π/2 आला का मायनस π/2. कालच्या इक्वेशन मध्ये आणि त्याच्या आधीच्या इक्वेशन मध्ये अँगल होता का. काल प्लस π/2 आज मायनस π/2. नोट डाऊन फास्ट. काही पोर्शन रिमेनिंग राहिला असणार तर बस 5-10 मिनिटांमध्ये ग्रुपवर व्हिडिओ येऊन जाते. व्हिडिओ पाहून लागेच पुन्हा कंप्लीट करून घ्यायचा. आणि ज्यांना बरोबर बोर्ड दिसत नसणार तुम्ही जेवढं दिसते तेवढं तर बरोबर पाहत जा बट आणखी व्हिडिओ थोडा चांगला एकदा बघून घेत जा रिवाइज होते. चला आता इकडे लक्ष द्या रे. व्होल्टेज करंट वेव्हफॉर्म बघा. आधी व्होल्टेजची वेव्हफॉर्म कोणताही टॉपिक असो व्होल्टेजची वेव्हफॉर्म चेंज होणार नाही. ती ऍज इट इज राहणार 0 काय पाय 2 पाय हा 3π/2 आणि हा π/.
काल आपण कॅपॅसिटर साठी वेव्हफॉर्म ड्रॉ केली होती, तो +π/2 होता म्हणून या पोर्शन मधून स्टार्ट केली. आज जी आपण वेव्हफॉर्म ड्रॉ करणार आहे त्याचा अँगल मायनस मध्ये आहे, मग मायनस या डायरेक्शन मध्ये असणार. यस ऑर नो? अपवर्ड मध्ये प्लस असते, डाऊनवर्ड मध्ये ओके. ही झाली आपली वेव्हफॉर्म. हा झाला +E0, हा +I0, हा E और I. ओके. तसाच हा -I0, हा -E0. हे व्होल्टेजचं इक्वेशन E = E0 sin ω t. हे करंटचं इक्वेशन I = I0 sin ω t मायनस किती π/2. हेडिंग टाका व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म आणि ही डायग्राम ड्रॉ करा. त्यानंतर पुन्हा छोटं हेडिंग टाका फेजर डायग्राम आणि ही वाली डायग्राम ड्रॉ करा. कोणी सांगू शकते का आता करंटचं इक्वेशन करंटच्या फेजर डायग्राम मध्ये या साईडला का बरं आलं तर? निगेटिव्ह. व्हेरी गुड. काय आहे? ओके. ही झाली आपली फेजर डायग्राम. ड्रॉ दिस.